डाव द्या फायनलच्या सामन्याला सुरुवात होत्या. फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम चढाई करत असताना 7 नंबर जस्तीबद्दल केला जो हनुमान गलबसी संघाचा एक अग्नीच्या चढाईकडे चढाई करता आपण पाहतोय. आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून पहिल्या चढाईमध्ये हँडब्रेक टाकला जातोय मित्रांनो. एक आघाडीच्या चढाईबद्दलला सेकंड जात आहे पकडलं जात आहे गुणाची देखील श्री गणेशा केला जातोय. जे हनुमान गलबसी संघाच्या चढाईबद्दल झकाळलं जातं पकडलं जात आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये या सगळ्या गंभीर सातत्यपूर्ण प्रतिकारांनी करणारा साजन शिर्के त्याला देखील एक दर्जेदार पोषक 2 नंबर जशी पद्धतीला गलबसी संघाचे आघाडीचा चढाईपटू या स्पर्धेमध्ये खरोखर पहिल्या दिवशी सत्रामध्ये खरोखर एक दर्जेदार खेळ केला. गुरुवार चढाईपटू 3 नंबर जशी पद्धत केला चढाईपटू चढाई करता पाहतोय 6च्या सत्रामध्ये चढाई करत असताना चढाईपटू करता बरेच मात्र एक दर्जेदार गोष्टी आपण पाहतोय. भेळ संघाच्या माध्यमातून एका गुणाची कमाई केली जाते भेळ संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल पाहिलं या सामन्यामध्ये पहिल्या चढाईमध्ये ज्या चढाईपटूला झेकलं गेलं होतं तसा साजन शिर्के चढाईसाठी 7 नंबर जशी बदल केलं आघाडीचा चढाईपटू भीम संघर्ष भेळ संघाचा गुरुवार चढाईपटू चढाई करता आपण पाहतोय. साजन शिर्के शांताशी चढाई आहे गोड मिळत आपण प्रांगणामध्ये देखील परत आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर पुरुष सातत्यपूर्ण दर्जेदार कमी करणारा हे हनुमान गलबसी संघाचा आघाडीचा चढाईपटू 2 नंबर जशी बदल केला चढाईपटू चढाई करता 7च्या सत्रामध्ये चढाई करत असताना बोनस मात्र ऑन असणार आहे. या सगळ्यामध्ये किती गुणाची प्राप्ती करतो हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे. एक शांताशी चढाई आपण पाहतोय पूर्ण मिळत आपण प्रांगणामध्ये देखील परत आहे. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर सौरभ गबरे एक शांताशी चढाई आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून वेळकडे धरून आपल्यावर जात आहे. भीम संघर्ष भेळ संघाच्या माध्यमातून कोणी काही दर्जेदार चढाई आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून शतशी चढाई आहे गोडे मिळत आपण प्रांगणामध्ये देखील परत आहे. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे या सामन्यामध्ये सलामीची चढाई साकारलेला 7 पद्धती केला चढाईपटू एकादृश्य पार केल्यानंतर 2 or 9 चढाईचं आमंत्रण दिलं जाते. 2 or 9 चढाई करतात 7 नंबर जशी आघाडीचा चढाईपटू एक दर्जेदार टेकल आपण पाहतो मित्रांनो. दर्जेदार सांगितलं गेलं आहे साजन सटे गुरुवार खेळाडू हँडब्रेक टाकला जातोय सटळला जाते पकडलं जाते एका गुणाची देखील कमाई केली जाते. गलबसी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल जर केलं तर 4 नंबर जसे बरोबर केला जे हनुमान गलबसी संघाचा एक गुणवान चढाईपटू 2 or 9 चढाई करता. या चढाईमध्ये एक घोडी मिळवणं क्रमपात्र असणारा या चढाईपटू करिता किती गुणाची कमाई करतो हे देखील पाहणे जोगं ठरणार आहे मित्रांनो. चढाईमध्ये देखील एका गुणाची कमाई केली जाते. दर्जेदार खेळ आपण पाहतोय फायनलच्या सामन्यामध्ये हे हनुमान गलबसी संघाच्या माध्यमातून उत्सुकता विचार केला तर 2-3 असा चालू असलेला सामना आहे. दाखल जर पाहिजे तर ऋतिक पिटले सेमीफायनल सामन्यामध्ये खरोखर एक दर्जेदार कामगिरी केली आणि आपल्या सगळ्याला फायनलमध्ये शतशतडी एक गुणाची बोनस गुणाची कमाई केली जाते. ऋतिकच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर या संघाकरिता एक सातत्यपूर्ण दर्जेदार कमी करणारा खेळाडू ते हनुमान गलबसी संघाच्या 7 नंबर जशी पद्धतीला गुरुवार खेळाडू चढाई करता पण पाहतोय. 5च्या सत्रामध्ये चढाई करता सरा बोनस मात्र ऑफ असणारा या चढाईपटू करिता शताशी चढाई साकारली जाते. काउंटडाऊन चालू होते. कशी चढी आहे गोड मिळत आपल्या प्रांगणामध्ये देखील करत आहे. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर या सामन्यामध्ये जर पाहिजे तर या सामन्यातली पहिली चढाई 1 नंबर जशी पलटण केला साहिल गबरे एक गुणवान चढाईपटू आहे. आपल्या दर्शक प्रमाणे आपल्या संघाकरिता वारंवार 1 नंबरचा खेळ करणारा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय सौरभ गबरे साहिल गबरे. 86 चढाई साकारली जाते. काउंटडाऊन देखील चालू होते. गुणा 1 चढाई आहे गोड मिळत आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर खरोखर एक दर्जेदार चढाईपटू आहे. प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर या संघाकरिता खरोखर वारंवार दर्जेदार कामगिरी करणारा 2 नंबर जसे बदल केला खरोखर गुरुवार चढाईपटू आहे. एकादृश्य पार केल्यानंतर 1 चढाई साकारली जाते.
डू और डाई चढाईचं आमंत्रण दिले जात आहे। डू और डाई चढाईमध्ये पाहिलं तर गुण मिळवून मात्र ज्याप्रमाणे युद्ध अगोदर बिगुल वाजायचं त्याप्रमाणे या चढाईच्या अगोदर देखील बिगुल वाजलाय। म्हणजेच डोक्याची घंटा असणार आहे। डू और डाई चढाई असणार आहे। या चढाईमध्ये किती गुणाची कमाई करतोय हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे। कुठल्या संघामध्ये गुणाची कमाई केली जाणार हे दर्जेदार खेळ आपण पाहतोय। म्हणूनच मी मगाशीच बोललो होतो बरोबर आपल्या जर्सी क्रमांकाप्रमाणेच एक नंबरचा खेळ करणारा साहिल गुमरेच्या माध्यमातून आपण एक दर्जेदार टॅकल पाहतोय। प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर डू और डाई चढाईचा साजन शिर्के दर्जेदार हँड आपण पाहतोय। डू और डाई चढाईमध्ये एका गुणाची देखील कमाई केली जाते। दर्जेदार खेळ आपण पाहतोय। फायनलच्या सामन्यामध्ये गुणांची देवाणघेवाण आपण पाहतोय। दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर एक गुणवान खेळाडू 7 नंबर बद्दल केला हे हनुमान कलबलच्या संघाचा एक दर्जेदार खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय। सच्चा चढाई करतात तर या चढाईपट्टू करता पाहिजे तर बोनस मात्र ऑनेस्ट आहे। काउंटडाऊन चालू होते। दिरंगाची चढाई साकारली जाते। गोड नंबरचा आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे। प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर एक गुणवान चढाईपट्टू ऋतिक पिडले चढाई करता 5च्या सेटामध्ये चढाई करतात तर ऋतिक करिता पाहिलं तर बोनस मात्र ऑफ असणार आहे। गुणवान चढाई करतोय खरोखर इथे सातत्यपूर्ण दर्जेदार करणाऱ्या खेळाडूंना मैदानामध्ये चढाई करता पाहतोय। आताची चढाई आहे। गोड नंबरच्या आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे। एक साताशी खेळ आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान। सत्ताची चढाई आहे। गोड नंबरच्या आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे। त्याला प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर 5 नंबर दर्शी पद्धतीला सौरभ रेषा पार केल्यानंतर डू और डाई चढाईचं आमंत्रण दिलं जात आहे। डू और डाई चढाई करता 7 नंबर दर्शी पद्धत केलाय आघाडीचा चढाईपट्टू 7च्या मध्ये चढाई करत असताना या चढाईपट्टू केले पाहिल्यानंतर बोनस मात्र ऑनेस्ट आहे। या चढाईपट्टूला जर पाहिलं तर या चढाईमध्ये गुण मिळणं कमी मात्र आहे। दर्जेदार टॅकल आपण पाहतोय। साहिलच्या माध्यमातून त्या गुणाची कमाई केली जाते। प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर पुन्हा साजन शिर्के चढाईसाठी 4च्या मध्ये चढाई करत असताना साजन करिता पाहिजे तर या चढाईमध्ये गुण मिळवणं क्रम पात्र आहे। दर्जेदार हँड आपण पाहतोय बरोबर टप्पिंग जॅक अशी चढी साजनच्या माध्यमातून बरोबर एक सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू। तर प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर पुरेशिका एक जबरदस्त प्रयत्न केला जे हनुमान कलबलच्या संघाचा आघाडीचा चढाईपट्टू चढाई करता 7च्या मध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार चढाई आहे। शताशी चढाई साकारली जाते। दोन्ही आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे। प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर मागील चढाईमध्ये मागील डू और डाई चढाईमध्ये एका गुणाची कमाई करणारा साजन शिर्के एक सुपर टॅकलची नामी सध्या असणार आहे। जे हनुमान कलबलच्या संघाच्या माध्यमातून हे सध्याचं सोने करतो का हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे। एक साजनसारखे गुणवान चढाईपट्टूला चकडलं जाते का हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे। मित्रांनो आउटर चालवते 7ची चढाई आहे। गोडबरेचं आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे। तर प्रत्युत्तर दाखल झाले या सामन्यामध्ये एक सातत्यपूर्ण वारंवार चढाई करत असताना 3 नंबर दर्शक केला हे हनुमान कलबलच्या संघाचा चढाईपट्टू बोरिस गुट टीमचा एक दर्शक प्रेरित आपण पाहिला। त्या माध्यमातून असा एक मध्यम शैली असलेला खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय। 7ची चढाई आहे। फर्स्ट बॉल दादाचं कौतुक केलं पाहिजे। खरोखर दर्शकर गाड्या देखील वाजवलाय वाढी विस्तवलाय रावे खरोखर दर्शकदार खेळ आपण पाहतोय मित्रांनो। प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर डू और डाई चढाई करता एक नंबर दर्शी पद्धतीला चढाईपट्टू जे हनुमान कलबलच्या संघाचा चढाईपट्टू चढाई करता आपण पाहतोय। 7च्या मध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार चढी आहे। दर्जेदार खेळ आपण पाहतो ऋतिकच्या माध्यमातून मित्रांनो। ऋतिक करता एकदा डोळा डाळावला खरोखर ते कष्टपैलू खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून। प्रत्युत्तर दाखल झाला पाहिजे तर डू और डाई चढाई करता साजन शिर्के दोन गुणाची कमाई केली जाते। ऑलआउटला विश्वजिताचा आपल्याला सुरुवात होती आहे।
प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर एक डबल सुपर केला चढापटू चढाईसाठी सातच्या सच्चाकडे चढाई करत असताना एक त्याच्यादार चढाई आहे जय हनुमान कलबस साकाच्या पाद्यपत्री गुरुवार चढाईपटू उत्सव पुरा चढाईपटू जय हनुमान कलबस साकाचा देखील पहिले सत्रामध्ये खरोखर एक दर्जेदार खेळ केला गोंडा चढवते जरा कशी चढाई साकार जाते गोंडा गोंडामुळे आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर दोन जबरदस्ती स्पर्धा केल्या आघाडीचा चढाईपटू आपण चढाई करता पाहतोय साचे प्रत्येक पिटले चढाई करता गुरुवार चढाईपटू आहे वीर संघर्ष भेळ संघाचा सातच्या सच्चामध्ये चढाई करत असताना चढाईपटू करीत पाहिले तर बोरस मात्र ऑरेस्टल आहे शताशी चढाई साकार जाते गोंड मिळते आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता महात्मा गांधी तटमुक्ती चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भूषण शेठ कांबळे सर देखील उपस्थित होत आहेत त्यांनी या स्पर्धेकरिता खास डीजे साठी डीजेची व्यवस्थित सोय केलेली आहे तमाम सर्वांचे लाटणे येतो तो आदरणीय सन्माननीय तेव्हा आपल्या सूर्य असेल आपण व्यासपीठावर साधा पद व्हायचा आहे प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर साक्षात कौतुक करावं तितकं तोड आहे तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 4 डबल स्पर्धा केला चढाईपटू चढाईसाठी 2 or डाई चढाई करत आलाय या चढाईमध्ये जर पाहिजे तर गुण मिळवणं क्रमपात्र असणाऱ्या किती गुणाची कमाई करतो हे देखील पाहण्याजोगे ठरणार आहे मित्रांनो चढाईमध्ये जर पाहिजे तर एका गुणाची कमाई केली जाते प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 7 डबल विचारते तर साबळा सुरू होत्या प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 7 डबल स्पर्धा केला साजेल शिकला पण चढाई करता पाहतोय साच्या सट्टामध्ये चढाई करता सर एक दर्शनार चढी आहे साजेलच्या माध्यमातून इतर रेषा पार केल्यानंतर एक 44 संयमी खेळ आपण पाहतोय वेळकाळी गरुड आपल्यावर जात आहे साजेलच्या माध्यमातून कशी चढाई साकारली जाते गोंडवरचा आपण प्रांगणामध्ये देखील परत आहे प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे 7 डबल स्पर्धा केला 87 चढी आहे गोंडवरचा आपल्या प्रांगणामध्ये देखील परत जातोय प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे मागील चढाईमध्ये निरंकाशी चढाई साकारला 7 डबल स्पर्धा केला साजल शिटे या भेळ संघाचा कलकटचा कित्येकशा स्पर्धेमध्ये विजय जेते पदाला गोष्टी काढल्यामध्ये खरोखर सर्वात मोलाचा असणारा खेळाडू एक सातत्यपूर्ण दर्जेदार कमी करणारा खेळाडू साजल शिटे करता पाहतोय विजय अग्रे आपण या टेस्टकडे यायचं आहे तिथं दृश्य पार केल्यानंतर फर्स्ट टाइम डू और डाई चढाई करता 7 डबल स्पर्धेला 6 चढाईसाठी सगळ्यात या चढाईमध्ये गोडे मिळवणं क्रमपात्र असताना किती गुणाची कमाई करतो हे देखील पाहण्याजोगे ठरणार आहे आणि संपूर्ण संच मैदानामध्ये बोनस गुणाची देखील प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर हनुमान कलबस संघाकडून 4 डबल स्पर्धा केला चढाईपटू चढाई करता आपण पाहतोय 2 or डाई चढाई करता 5च्या सच्चामध्ये गोड मिळवणं या चढाईमध्ये देखील 16 आपण पाहतोय साईडच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर रोटिक पेटले चढाईसाठी 6च्या सच्चामध्ये चढाई करत असताना ऋतिकच्या पद्धतीमध्ये एक दर्जेदार खेळ आपण पाहतोय शतशी चढी आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून काउंटर देखील चालू होतोय गोल्ड वेळ आपल्या प्रांगणामध्ये देखील करत आहे चालू पदवून सन्मानित करतील आमच्या शाखेचे माजी अध्यक्ष सुनील जाधव तसेच अध्यक्ष
संतोष सदाशिव जाधव हे त्यांना पुष्प देऊन सन्मानित करतील. तसेच डीजे ऑपरेटर आमचे सामील बंधू आज गेले 3 दिवस याच ठिकाणी अतिशय उत्कृष्ट डीजे वाजवत आहेत. सालील बंधू डीजे ऑपरेटर त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे, त्यांचा देखील सन्मान होत आहे. ते आमच्या शाखेचे माजी अध्यक्ष आणि या महात्मा गांधी गाव तंटमुक्तीचे माजी अध्यक्ष ND जाधव आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष ND जाधव हे साल्वी डीजे मालक साल्वी यांना देखील पुष्प देऊन सन्मानित करतील. तसेच आमचे बंधू सुमेशजी कदम यांची स्टेजवर बसण्याची व्यवस्था केली आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. साल्वी बंधू यांना पुष्प देऊन सन्मानित करतील. आमच्या शाखेचे माजी अध्यक्ष ND जाधव जोरदार टाळ्यांचं स्वागत करा. उद्या देखील ते याच्यापेक्षा उत्कृष्ट डीजे लावणार आहे. टू ओरडाई साडेकरता छाप्या प्रशस्ती प्रदान केला. एक गुणवान साड्यापटा पाहतोय साड्यासाठी हे हनुमान कलबसी जगाचा एक साड्यामध्ये गुण मिळून क्रमपात्र असणार आहे. ऑर्डर चालू होते या साड्यामध्ये पकडल्या जाते जगल्या जाते. एका गुणाची कमाई देखील केली जाते. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर एक गुणवान साड्यापटू एक जबरदस्ती प्रचार केला. जय हनुमान भीम संघर्ष भेळे संघाचा साहिल बकरे साड्यासाठी 87 साडी आहे. काउंटडाऊन देखील चालू होत आहे. तसेच जे कॉम्प्युटर ऑपरेटर जे डीजे उत्कृष्ट वाजवतात आणि उद्या आपल्याला कव्वालीची रेकॉर्डिंग देखील करणार आहेत, ते आमचे डीजे ऑपरेटर दीपकजी खोपकर यांना देखील पुष्प देऊन सन्मानित करतील. आमच्या शाखेचे अध्यक्ष अनिलजी जाधव, शाखेचे अध्यक्ष संतोष सदाशिव जाधव तसेच अनिल जाधव. सात प्रशस्ती प्रदान केला. साजिद शिर्के साड्यासाठी टू ओरडाई साड्याकरता नदीचं सोनं देखील केलं. एका गुणाची कपाई देखील केली आहे. जर पाहिजे तर या हनुमान कलबस सकाकडून शिकात टू ओरडाई साड्याकरता हो दर्जेदार टॅकल दर्जेदार सोनं टॅकल आपण पाहतोय. सौरभच्या माध्यमातून एका गुणाची कपाई केली जाते. एक दर्जेदार टॅकल आहे. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर भीम संघर्ष भेळे सकाळचे आघाडीचा चढाईपटू दंडपंच प्रदान केला. रोटेक पिटले चढाईसाठी 4च्या सत्तामध्ये चढाई करत असताना दर्जेदार चढाई आपण पाहतोय. ऋतिकच्या माध्यमातून ऋतिकला देखील पकडला जाते. ढकललं जाते. एका गुणाची कमाई केली जाते. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर पुढे शिकता एक गुणवान चढाईपटू चढाईसाठी 4 प्रशस्ती प्रदान केला. इथं जय हनुमान कलबस संघाचा एक आघाडीचा चढाईपटू आपण चढाई करता पाहतोय. दर्जेदार खेळ पण पाहतोय. सातत्यपूर्ण दर्जेदार कमी काढायला हो टॅकल आपण पाहतोय. सांघिक पकड विषयानंतर सगळा सुरू होती. चढाई करता पहिले तर भीम संघर्ष भेळे संघाचा एक आघाडीचा चढाईपटू साजन शिर्के चढाईसाठी 4च्या सत्तामध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार चढाई आपण पाहतोय.
साजेच्या मध्यबाजूला एका दृश्य पार केल्यानंतर एक वेळ काढून आपल्यावर जात आहे. या स्पर्धेतील ग्रँड फिनालचा सामना आपण पाहतोय. जय हनुमान कलबस्ते आणि भीम संघर्ष वेळी या दोन बलाढ्य संघादरम्यान. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर दोन धावांचा स्वीकार केला. जय हनुमान कलबस्ते संघाचा छड्यापट्टू शांताशी चढी एका रेषा पार केल्यानंतर सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परतला. तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 7 धावांचा स्वीकार केला. साजे शिर्डी चढाईसाठी शांताशी चढी आहे. एका रेषा पार केल्यानंतर वेळ काढून दोन आपल्यावर जात आहे. कशी चढी आहे गोड्यामध्ये आपल्या प्रांगणामध्ये देखील परतला आहे. करता 7 धावांचा स्वीकार केला. साजन शिर्के चढाईसाठी इंटरचा आवाज देखील केला जातोय. साजनच्या माध्यमातून एका गुणाची कमाई केली जाते. डोंगर डाई चढाईमध्ये पुरुषांना डोंगर डाई चढाईचं आमंत्रण दिलं जाते. जय हनुमान कलबस संघाकरिता एवढी देखील दर्जेदार प्रयत्न दर्जेदार टॅकल आपण पाहतोय. दोन गुणाची कमाई केली जाते. खरोखर मित्र चढापट्टू करतात त्या टाळ्या होत्या. खरोखर एक दर्जेदार खेळ आपण पाहतोय. जय हनुमान कलबस संघादरम्यान. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर मागील चढाईमध्ये एका गुणाची कमाई करणारा साजन शिर्के चढाईसाठी 5च्या 7 पर्यंत चढाई केली तर एक दर्जेदार चढाई आपण पाहतोय. साजनच्या माध्यमातून कौंडल चढवते. शताशी चढली आहे. निरंकशी चढाई साकारली जाते. गुंडबळ आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर पुरेश शिगडा 7 धावांचा स्वीकार केला. साजन चढाईसाठी या सामन्यामध्ये खरोखर वारंवार चढाई करत असताना आपल्या संघाला देखील गुणांची देखील कमाई करणार असा गुणवान चढाईपट्टू साजन चढाईसाठी आपण पाहतोय. खरोखर एक दर्जेदार चढाईपट्टू आहे. भीम संघर्ष भेळे संघाचा. वेळ काढून आपल्याला जाते वेळ संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर एका दृश्य पार केल्यानंतर पुरेश सुपर आपल्या प्रांगणामध्ये परत आहे. अर्थातच डोंगर डाई चढाईचं आमंत्रण दिलं जात आहे. करूया अमरूच्या चढाईमध्ये साठी जर पाहिजे तर साजन शिर्के चढाईसाठी या भीम संघर्ष वेळे संघाचा डू और डाय स्पेशलिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. असा साजन देखील पकडलं जाते. एका गुणाची कमाई केली जाते. साजनला हँडब्रेक टाकला जातोय. दाखल जर पाहिजे तर पुरेशीला डू और डाय चढाई करता 7 पद्धतीचे पद्धतीला चढाई चढाई करता या चढाईमध्ये देखील एका गुणाची कमाई केली जाते. मात्र चढाई करता जर पाहिजे तर भीम संघर्ष वेळे संघाचा संघाने एक जर पाहिजे तर 3 नंबर प्रदान केलेला अक्षय कपडे चढाईसाठी गुणवान चढाईपट्टू आहे. खूप साऱ्या स्पर्धांचा अनुभव गाडीचे असणारा खेळाडू पण मैदानामध्ये पाहतोय. अक्षय कमरे 7च्या 7 मध्ये चढाई करत असताना अक्षय करिता पाहिलं तर बोनस मात्र ऑड असणार आहे. बरोबर एक दर्जेदार खेळाडू आहे. भीम संघर्ष वेळे संघाचा शांताची चढाई साकार करते आहे. गुंड मिळवतो आपल्या प्रांगणामध्ये देखील परतला आहे. प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 3 पद्धतीचे केला चढाईपट्टू प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 3 धावांचा स्वीकार केला अक्षय. मागील चढाईमध्ये जर पाहिजे तर निरंकशी चढाई साकारली होती. गुरुवार चढाईपट्टू अक्षय चढाईसाठी 7च्या 7 मध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार चढाई आपण पाहतोय. अक्षयच्या माध्यमातून शांत आणि संयमी खेळ आपण पाहतोय. चालू सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे आणि शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना
दोन संख्येचा विचार केला तर हे हनुमान कलबसचे 11 भीम संघर्ष वेळ 19 प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर डू कोर्ट आई चढाई करता प्रेम गंभीर चढाईसाठी प्रेमला जर पाहिलं तर या चढाईमध्ये गुण मिळवणे क्रमपात्र असणारा एक मध्यम शरीर यश असलेला खेळाडू प्रेम गंभीर चढाईमध्ये किती गुणाची प्राप्ती करतो हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे गुणवान चढाईपटू आहे प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर दोन पद्धती स्पर्धेत गेला सुपर टॅकलची नामी सध्या असणार आहे टू कोर्ट नाही चढाई करता हे हनुमान कलबस संघाचा चढाईपटू बरोबर तो अलर्टला सामोरं लागतंय भीम संघर्ष वेळी संघाला दाखल जर पाहिजे चालू सामना संपण्यासाठी शेवटची जाहीर मिळते सगळ्यातले काही निर्णायक शिल्लक असताना चढाई करता पाहिलं तर साहिल गंभीरला चढाई करता आपण पाहतोय अर्थातच अलर्ट तर संपूर्ण सगळं मैदानामध्ये आल्यानंतर साहिलची जर पाहिली तर पहिली चढाई आहे शेजारी गोड मिळतं प्रांगणामध्ये देखील परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर रेषा पार केल्यानंतर प्रांगणामध्ये परत आहे प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर 7 केला साचिन शिर्के चढाईसाठी 7च्या सट्ट्यापटी चढाई करत असताना एक दर्शेदार चढाई आपण पाहतोय साजेच्या मध्यभागला सचिन करिता पाहिजे तर बोनस मात्र ऑन असणार आहे चालू सप्ताहासाठी शेवटची 3 मिनिटे आपल्याचे काही निर्णायक शिल्लक असताना खरोखरच एक दर्शेदार खेळ आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान स्पर्धेचा मेगा फायनल सामना आपण पाहतोय भीम संघर्ष वेळे आणि जयमान कलबस संघादरम्यान प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर तिथं रेषा पार केल्यानंतर डू कोर्ट चढाईचं आमंत्रण दिले जाते आणि डू कोर्ट चढाई करता 7 पद्धत केला साजन शिर्के चढाई करता साजनचा पाहिलं तर या चढाईमध्ये गुण मिळवणं क्रमपात्र आहे त्याच्यात किती गुणाची कमाई करतो हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे खरोखर एक दर्शेदार खेळ आपण पाहतो या चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली जाते निश्चितला डू कोर्ट चढाई करता 4 नंबरचा सिबंधन केला चढाईपट आपण चढाई करता पाहतोय या चढाईपट्टीने देखील या चढाईमध्ये गोड मिळवणं क्रमपात्र आहे चालू सामन्यात आपल्यासाठी शेवटची 2 मिनिटे खरोखरच सामन्याचे काही निर्णायक शिल्लक असताना खरोखर एक दर्जेदार खेळ आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर साहिल गंभीर चढाईसाठी साहिल कर्ज पाहिलं तर जितांद्री शॉट पकडली जाते साहिल देखील या चढाईमध्ये 2 गुणाची कमाई करतोय दाखल जर पाहिलं तर कलबसच्या संघाचा एका गाडीचा चढाईपट्ट चढाई करता शताची चढी आहे गुण मित्र आपल्या प्रांगणामध्ये देखील परतला आहे प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर 1 नंबरचा स्पर्धे केला साहिल चढाई करता सुपरटॅकलची नामी सध्या असणार चालू सामना संपण्यासाठी शेवटचे व अंतिम मिनिट शिल्लक आहे अंतिम मिनिट शिल्लक सरा 7 नंबरचा स्पर्धे केला चढाईपट्ट चढाई करता आपण पाहतोय हनुमान कलबस संघाचा एका गाडीचा चढाईपट्टू चढाईमध्ये जर